परमपूजनीय स्वामी रामदेवजी महाराज आणि आचार्य बालकृष्णजी महाराज यांच्या एका पुस्तकात आपल्याला खूप छान छान महावाक्य सापडले. त्यातले आपण 5-6 वाक्य पाहूयात. काय म्हणतात परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज? तर त्यांनी एका पुस्तकात लिहिलं, वारंवार चुका करू नये, एक चूक पुन्हा पुन्हा करू नये. वारंवार चुका केल्याने आपली प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि आत्मबल कमी होते. याचं वाक्याचं विश्लेषण केलं आपण बघा. एकच म्हणजे प्रमाद म्हणजेच प्रमाद आहे. जाणून बुजून केलेली चूक. माहीत आहे आपल्याला जर सकाळी लवकर नाही उठलं तर आपल्याला त्रास होणार आहे, आपल्याला कामाला उशीर होणार आहे, आपल्याला अभ्यासाला उशीर होणार आहे, कॉलेजला जायला उशीर होणार आहे. जो काही आपलं काम असेल त्या कामामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होणार आहे आणि आपली प्रगती थांबणार आहे. म्हणून वारंवार एकच चूक करू नये माणसाने. आणि जर ती चूक परत होत असेल तर आपली प्रगती कधीही आयुष्यात होणार नाही. म्हणून आणि त्यांनी आत्मबलही खचतं आपल्याला. दुसरी गोष्ट स्वामी रामदेवजी महाराज म्हणतात, ज्ञानाचा अर्थ फक्त जाणून घेणे नाही तर तसे होऊनच जाणे. ज्ञान म्हणजे काय? फक्त पुस्तक वाचलं म्हणजे ज्ञान का? लिहिलं म्हणजे ज्ञान का? तर अजिबात नाही. तर ज्ञानाचा अर्थ आहे आपण तसं होऊन जाणं, आपण त्या पद्धतीनेच वागणं म्हणजेच ज्ञान आहे. से भवंती ज एव वेद, आपण त्या वेदासारखं त्या ज्ञानासारखं बोललं पाहिजे. अजून एक छान वाक्य आहे, दृढता असावी आणि हट्ट नसावा. दृढ पाहिजे. मला एखादं काम करायचं आहे ना, मला उठायचं ना, मी उठलंच पाहिजे. मला अभ्यास करायचा, मी अभ्यास केलाच पाहिजे. दृढ असावं आपण आपल्या कामामध्ये, पण हट्ट नसावं. मला झालंच पाहिजे. म्हणजे मी अभ्यास केला म्हणजे मला 90% मार्क पडले असं काही नाही आहे. 40%वाला माणूससुद्धा खूप वरच्या लेवलला जाऊ शकतो. म्हणून मार्क पडणं हे महत्त्वाचं नाही आहे. पण दृढता असावी, हट्ट नसावा, शौर्य असावे, उतावळेपणा नसावं. शौर्य असलं पाहिजे, दया असावी आणि अशक्तपणा नको. दया असली पाहिजे, अशक्तपणा नको. मौन असावे, पण कुठं मौन राहायचं हेही महत्त्वाचं आहे. मौन असावे, अहंकार नको. मुलांनी चोरी केली तिथं जर मौन राहिलं तो अजून मोठी चोरी करेल. मुलं उठले नाही तिथं मौन राहिलं तर अजून लेट उठत चालतील. म्हणून काही ठिकाणी मौन राहिलं पाहिजे, काही ठिकाणी मौन नाही राहिलं पाहिजे आणि त्यांची आदत बिघडत जातील. मौन असावे, अहंकार नसावा, चलाखी असावी, फसवेगिरी नाही. चलाक असावा माणूस, पण फसवणारा माणूस नको. धीर असावे, बेपर्वाई नाही. धैर्य ठेवलं पाहिजे पण बेपर्वाई नको. महत्त्व असावे, भित्रेपणा नाही. गोडवा असावा,